मुंबई ते नागपूर हा प्रवास आता खऱ्या अर्थाने समृद्ध होणार असं म्हणायला हरकत नाहीये। आतापर्यंत मुंबई ते नागपूर किंवा नागपूर ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी जो 16 ते 17 तासांचा कालावधी लागत होता तो आता निम्म्यावर म्हणजे 8 तासांवर येणार आहे। कारण समृद्धी महामार्गाच्या अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणी या टप्प्याचं लोकार्पण 5 जून 2025 रोजी पार पडलं। त्यामुळे आता संपूर्ण समृद्धी महामार्गावरून गाड्या सुसाट धावतील। 701 किलोमीटर लांबीचा असा हा समृद्धी महामार्ग आहे जो 10 जिल्ह्यांना जोडला जातोय। या मार्गालगत 3 आंतरराष्ट्रीय आणि 7 डोमेस्टिक विमानतळ आहेत, 2 मोठे व 48 लहान बंदर आहेत, तसंच 6000 किलोमीटर रेल्वे नेटवर्कशी जोडणारा असा हा महामार्ग आहे ज्यावरून 120 प्रति तास किलोमीटर वेगाने प्रवास करणं शक्य होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गालगत लाखो झाडांची लागवड केली जाते, त्यामुळे देशातला पहिला संपूर्ण पर्यावरणपूरक असा हा महामार्ग ठरणार आहे असं म्हटलं जातंय।